धरमपेठ महिला बँक जी आहे ही बऱ्याच वर्षांपासून नागपूर शहरामध्ये काम करते आहे. तर नेमकं ही संस्था किंवा ही बँक सुरू करण्यामागचं उद्दिष्ट काय होतं आणि किती वर्षांपासून ही बँक काम करते? ती धरमपेठ महिला मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही जवळजवळ 26 वर्ष संस्थेला झालेलं आहे आणि 26 वर्षापूर्वी संस्थेने 40 महिलांना एकत्र घेऊन की ज्या महिला किटी चालवायच्या, BC चालवायच्या, त्या महिलांना एकत्र घेऊन आम्ही ही संस्था स्थापन केलेली आहे. कारण की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की किटीमध्ये जिचा नंबर लागला तिलाच पैसे मिळायचे आणि ज्या महिलेला जर गरज असेल तर तिला मिळत नव्हते. आणि यातनं मग आम्हाला अशी आयडिया आली की जिला हवं आहे तिला कर्ज मिळायला हवं. कारण की कर्ज ही व्यक्ती आपल्या कुठल्या तरी कामासाठी मागत असते. त्याच्यामुळे की आम्ही ठरवलं की आपण बँकिंग क्षेत्रामध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये आपण काम करावं आणि ह्या 40 महिलांना घेऊन आम्ही जवळजवळ 26 वर्षापूर्वी संस्था स्थापन केली. संस्थेचं प्रीत वाक्यच आहे, आपला परिवार आपली संस्था. परिवार म्हटलं म्हणजे अनेक सुखदुःख जे क्षण येत असतात, तसे संस्थासुद्धा आमच्या सभासदांसाठी अनेक योजना आणत असते. आणि याच्या मागची भूमिकाच ही होती की महिलांना खरं म्हणजे बँकिंग कळतं, पण ती तिचा जो एक्स्ट्रा पैसा असतो तो नेहमी ती आपल्या किचनमध्येच ठेवते. तर तो पैसा किचनच्या डब्यातला किंवा साडीतल्या पॉकेटला काढून ते बँकेत टाकावा ही आमची महत्त्वाची भूमिका होती. आणि महिला बँकिंग चांगलं करू शकतात, त्यांना व्याजाचे दर सगळं कॅल्क्युलेशन खूप छान येतं, पण प्रॉपर वेळी ते करत नाही. आणि म्हणून आम्ही त्यांना एक बचतीची सवय लावली. महिला बचतीमध्ये अग्रेसर असतात आणि म्हणूनच त्यांचा हा चांगला गुण घेऊन आम्ही ही संस्था 26 वर्षापूर्वी सुरू केली. जेव्हा संस्था सुरू केली त्यावेळेस असं माहोल नव्हतं महिलांचं की महिला कुठली तरी संस्था काढत आहे. आणि खूप छोट्या भांडवलातून एका ब्रँचमधनं ही संस्था आमची समोर गेली आहे. 2008मध्ये 100 कोटीच्या आम्ही ठेवी केल्या. तर सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं. आमची एक ब्रँच ही 100 कोटी ठेवीची आहे की जी कुठल्या एखाद्या नॅशनलाइज बँकेचं सुद्धा डिपॉझिट राहू शकत नाही. 1700 कोटीचं आज डिपॉझिट आहे. भरपूर आमचा सभासद वर्ग आहे आणि महिलांसाठी अनेक योजना राबवत असतो. खरं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय चांगल्या योजना आमच्याकडे असतात. ज्यांना पैसे हवे असले तर घरपोच सेवा आपण देतो. आणि विशेष म्हणजे की हे सगळं करत असताना पैशाचा व्यवहार, बचत करणे, कर्ज देणे, याच्यामध्ये नाविन्यपूर्ण अभियान पण आम्ही राबवत असतो. एकदा आम्ही ठरवलं की इतकी मोठी संख्यांमध्ये 50% महिलांचं आरक्षण असताना अजूनही महिला बँकेशी जोडल्या गेलेल्या नाही. म्हणून 0 बॅलन्सने आम्ही त्यांचं सेव्हिंगचं सुद्धा खातं काढलं आणि त्याचा परिणाम असा झाला की बरेच महिलांनी आपापले सेव्हिंगचे खाते काढले. बँकेचा व्यवहार करायचा म्हणजे महिलांना खूपदा भीती वाटते की बँकेत जावं लागेल, ते इंग्लिशमध्ये लिहायचं आहे, हे करायचं आहे. पण जेव्हा आमच्या सगळ्या ब्रँचेसमध्ये महिला येत गेल्या, आमच्या ब्रँचचे कर्मचाऱ्यांचं बी आज अभिनंदन करेन की ते सुद्धा प्रत्येकाच्या घरी गेले की नाही तुम्ही तुमचं एक खातं काढा. आणि त्याचा खूप छान परिणाम झाला की त्यांचे खाते त्या निमित्ताने निघाले आणि त्या निमित्ताने ते बचत करू लागले. आणि दुसरी गोष्ट अशी की नुसतं आम्ही बँकिंग व्यवहार करत नाही आहे, तर आपल्याकडे इलेक्ट्रिसिटीचं बिल स्वीकारण्याचं सुद्धा केंद्र आहे. इलेक्ट्रिक बिल जे कोणी पहिल्यांदा आपण कंपनीच्या ऑफिसमध्ये करायचं ते आमच्या ब्रँचेसमध्ये आहे. LIC सोबत आमचा बिझनेस पार्टनरशिप आहे. LICच्या सगळ्या पॉलिसी आपण काढतो. आपल्याकडे हेल्थ चेकअप कॅम्प होत असतात, ब्लड डोनेशन कॅम्प, सामाजिक बांधिलकी म्हणून बरेच उपक्रम आम्ही राबवत असतो. खरं म्हणजे 2 वर्षाचं तुम्ही बघितलं तर कोरोनाच्या महामारीमध्ये अनेक गोष्टी सुटल्या आणि अनेक गोष्टी मिळाल्या सुद्धा. तर आम्ही ह्या सगळ्या संधीचं खरं म्हणजे सोनं केलं. आमच्या सभासदांना, ज्येष्ठ नागरिकांना त्यांना पैसे घरपोच पोचून दिले. त्यांच्या काही कोणाला मेडिसिन हवे असेल, कोणाला किराणा हवा असेल तो सुद्धा आमच्या मॅनेजरनी पोचून दिला फोन केल्यानंतर. ती सुद्धा आम्ही एक नाविन्यपूर्ण सेवा आमच्या सभासदांसाठी केली. दुसरं असं की खूपदा असं होतं की महिलांजवळ पैसा असतो पण तिला कळत नाही की बा मी कुठे गुंतवावा. तर शॉर्ट पिरियड, लॉंग पिरियड माहीत असतात. तर FDच्या स्कीम असतात की 1 वर्षापासून FD तुम्ही 1 वर्षासाठी टाकू शकता, ते 10 वर्षापर्यंत टाकू शकता. त्यांना वेगवेगळे छान नावं दिल्या जातात. संक्रांतीच्या आमच्या डिपॉझिट स्कीमसाठी अतिशय लोक आठवणीने वाट पाहत असतात की काय मिळणार आहे, कारण की आम्ही काही गिफ्टसुद्धा महिलांना देत असतो. आणि कोरोनाच्या काळामध्ये आम्ही आमच्या सभासदांना
जसं आम्ही काळजी घेतलीच, पण त्यासोबतच आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा काळजी घेतली. त्यांना आम्ही कुठल्याही जॉबमधून कमी केलं नाही किंवा त्यांचा पगारसुद्धा आम्ही कमी केलेला नाही. आणि हे सगळं करत असताना आता 2 दिवसावर म्हणजे उद्याच वटपौर्णिमा आहे आणि महिलांचा पसंतीचा दागिना म्हणजे सोनं आहे. तर आम्ही गोल्ड लोन स्कीम आता लॉन्च केलेली आहे. सरकारने जे काही म्हटलेलं आहे की हॉलमार्कवालं सोनं खरेदी केलं पाहिजे, तर आम्ही पण आमच्या ग्राहकांना तेच सांगतो की हॉलमार्कवालं सोनं तुम्ही खरेदी करा. आम्ही आमचा एक रेट 35,000 ठेवलेला आहे, 35,000 तोळा असा, आणि 50 लाखापर्यंत आम्ही लोन देणार आहोत. आणि अतिशय कमी व्याजदर आहे की 7.5% व्याजदराने आपण ती लोन स्कीम राबवत आहोत. तर महिलांना साठी एक सुवर्ण संधी आहे. सोनं ते खरेदी करू शकतात आणि आपलं स्वप्नही पूर्ण करू शकता एक दागिना बनून. अशा तऱ्हेने संस्थेचं नुसतं डिपॉझिटच्या स्कीम नाही तर लोनच्या स्कीमसुद्धा सुरू आहे. करोनाच्या काळामध्ये आम्ही हाऊसिंग लोन काढलेलं होतं, त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला की स्वप्नातलं घर असावं असं सगळ्यांना वाटतं. तर त्याच्यामुळे हे होतं. आता वटपौर्णिमा असल्यामुळे आणि समोर सगळे सण आहे वार असल्यामुळे गोल्ड लोन स्कीम काढली आहे. सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी गोल्ड लोन स्कीमचा फायदा घ्यावा. अतिशय कमी व्याजदर आहे, 7.5% आहे. 60 महिने तुम्हाला भरायचे आहे. 50 लाखापर्यंत आपण फायनान्स करणार आहोत. एक जसं तुमच्या नागपूर शहरामध्ये बऱ्याच शाखा आहेत धनगट महिला बँकेच्या, तर या विविध शाखांमधनं ज्या महिलांना बँकिंगबद्दल काहीही अनुभव नसताना जर त्यांना गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर यांना काउन्सिलिंग किंवा आपल्या अधिकाऱ्यांमार्फत काही असं स्कीम सांगितलं जात आहेत का, किंवा कॉलिंगवरनं त्यांना त्या गोष्टींचं काही नॉलेज दिलं जातं का की समाजात तुमच्याशी जोडले गेले पाहिजे मोठ्या प्रमाणात? हो, जेव्हा स्कीम आम्ही काढतो ना तर तेव्हा त्या ब्रँचला, म्हणजे आता नागपुरात समजा 18 ब्रँचेस आहे, आमच्या सगळ्या ब्रँचेस सगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे. पुण्याला आमच्या 5 ब्रँचेस आहे. तर आम्ही तिथल्या जे मॅनेजर असतात त्यांचं पहिल्यांदा आम्ही मिटिंग घेतो आणि त्यांना सांगितलं जातं की ही स्कीम म्हणजे काय काय फायदे आहे. आणि काय होतं की आपले जो डाटाबेस आहे, जे आमचे जुने सभासद आहे त्यांना माहीत आहे की सर्व्हिस किती चांगली आहे, कारण की आमची संस्था ही सर्व्हिससाठी फेमस आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की ते एकमेकांना सांगतात. आणि त्यांना जर काही अडचण असेल की आता खूप लोकांना असं वाटतं इन्कम टॅक्सचं काय आहे आणि आपल्याला पैसे बरोबर मिळणार की नाही, नॉमिनी कोण असायला हवं, कोण पैसे टाकू शकतात, आणि खूपदा लोकांना असं असतं कॅश पैसे हवे असतात. तर त्या नवीन रूल येतात, 50,000 20,000पर्यंत आपण कॅश देऊ शकतो. तर आम्ही काउन्सिलिंग आमचे मॅनेजर लोक आणि आमचा प्रत्येक स्टॉफ त्या कस्टमरला समाधान झाल्याशिवाय पैसे आम्ही तसे स्वीकारत नाही. आणि मला असं वाटतं की समाधान त्यांचं होतंच, त्याशिवाय पैसे कोणी डिपॉझिट करत नाही. तर ती आमची मोहीम असते की डोर टू डोर जातात. कधी कधी आम्ही मेळावे घेतो, ग्राहक मेळावा होत असतो. आपल्या प्रत्येक ब्रँचचा वर्धापन दिन जेव्हा असतो तर तेव्हा ग्राहक मेळावा होतो. आणि ग्राहक मेळाव्यामध्ये मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या स्कीम सांगत असतो. जसं तुम्ही सांगितलं की सामाजिक बांधिलकी जपताना विविध उपक्रम आपल्या संस्थेमार्फत राबवण्यात येतात, जसं ब्लड डोनेशन कॅम्प झालं किंवा हेल्थ कॅम्प झालं. अशा किती प्रकारचे उपक्रम आतापर्यंत संस्थेमार्फत राबवण्यात आले? नाही, खरं म्हणजे महिलांच्या बाबतीत एक आहे, तुम्हाला माहीत असेल की 8 मार्चला जागतिक महिला दिवस असतो. तर तेव्हा आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही आठवडाभर कार्यक्रम घेत असतो. तर आमच्या मनीषनगर ब्रँच आहे, त्रिमूर्ती ब्रँच आहे, इथे आम्ही महिलांसाठी उद्योजकांसाठी आम्ही खूप छान छान स्कीम दरवर्षी राबवत असतो. त्याच्यामध्ये आम्ही प्रशिक्षणाला जास्त भर देतो. तर म्हणजे तुमचं पेंटिंग आहे, नंतर क्लास पेंटिंग आहे. सुरुवातीला असं होतं की सुरुवातीला रांगोळी मेहंदी शिकवायचं, पण आता जनरली सगळेच लोक हे सगळं काही करत आहे. तर मॅन्युफॅक्चर महिलांनी कसं करावं, मॅन्युफॅक्चरमध्ये कसं महिलांनी उभं राहावं, यासाठी आम्ही अतिशय चांगलं प्रशिक्षण देत असतो. आता तुम्हाला माहीत असं की प्लास्टिक नको म्हणतं, नो प्लॅस्टिक. तर प्लॅस्टिक नको असेल तर त्याला पर्याय काय, कापडी बॅग आहे, कागदी बॅग आहे. तर त्याचं आम्ही प्रशिक्षण देतो. जनरली आमचं वर्धापन दिनानिमित्त किंवा जागतिक महिला दिनानिमित्त त्या ब्रँचला त्या महिलांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही बरेचसे प्रशिक्षण घेत असतो. इव्हन आम्ही एकदा खाण्याची स्पर्धा घेतली रेसिपीची, आणि त्यांची रेसिपी चांगली आहे, त्यांना प्राईज दिलं होतं. आणि त्यातनं त्या रेसिपीमधनं तिने तिचा बिझनेस सुरू केला. न्यूट्रिशन व्हॅल्यू टाकून तुम्ही काय पौष्टिक धान्य बनवू शकता. अनेक गोष्टी आम्ही महिलांसाठी करत असतो. आणि
मॅम जसं आता येणारा आता कोरोनाचा काळ आपण बघितला, पहिली लाट दुसरी लाट बघितली, या काळामध्ये साधारण संस्थेला काय वाईट अनुभव किंवा काय चांगले अनुभव जाणवले? नाही, खरं म्हणजे पहिलीची लाट आली होती ना, म्हणजे 2020 म्हणू शकतो, तेव्हा अनपेक्षित आली. तर आपल्याला खूप असं काही कळलं नाही तेव्हा. तर तेव्हा खरंच सगळं घाबरलेलं होतं. आणि लॉस म्हणजे असं झालं की कस्टमर येऊ शकत नव्हते. डिपॉझिट तर ठीक होतं, पण लोनवाल्यांनी लोन देणं सुरू नव्हतं केलं, की ते त्यांच्यावरचं व्याज देत नव्हते. तर तो एक फटका आमच्या संस्थेला बसला, म्हणजे सगळ्यांना कॉपरेटिव्ह सेक्टरला बसला. कारण की सरकारी म्हणायचं की लोनवाल्यांकडून व्याज मागू नका, आणि लोकांनी तो एक पैसा आमचा जो कमी आला, त्यामुळे डिव्हिडंड आहे किंवा प्रॉफिट आमचं थोडा कमी झालं त्या निमित्ताने. पण पगार किंवा कोणा नोकरीवरून काढणं हे आम्ही केलं नाही. खरं म्हणजे कॉपरेटिव्ह सेक्टर त्या बाबतीत खूप छान तऱ्हेने काम केलं. आमच्या सगळ्या महिला मॅनेजर स्टॉप असल्यामुळे त्यांनी. आणि चांगली गोष्ट ही झाली की लोकांचे डिपॉझिट होत होते, आणि ते आम्ही त्यांची त्या एक वेगळ्या प्रकारे आम्ही त्यांची सेवा करू शकलो. की बा तुम्हाला घरपोच पैसे हवे का, कोणाला औषध हवी आहे का, इव्हन औषधीसाठी सुद्धा त्यांची लिस्ट आली तर आम्ही औषध त्यांच्या घरी पाठवत होतो. तशा बऱ्याच गोष्टी केल्या. आणि दुसऱ्या लाटेमध्ये असं झालं की थोडं चांगलं राहिलं वातावरण, काही प्रश्न नाही पडला आम्हाला. असं खूप वाईट दिवस गेले, कारण की फक्त कॉर्पोरेट सेक्टर असं होतं, आमची बँक सोसायटी अशी होती की 24 तास सुरू होती ती. मग कधी म्हणजे संस्थेमार्फत असं झालेलं आहे का की ज्यांना अनुभव नाही आणि जर आपल्याकडे एखादी वेकेन्सी खाली असेल तर त्यांना काही एक्सपिरियन्सवर लोकांना आजपर्यंत जॉबवर ठेवलं जातं, पण अनुभव नसलेल्यांना काही आपण प्रशिक्षण देऊन किंवा बिना अनुभवाच्या लोकांना आपण जॉबवर ठेवतो? कुठली पण संस्था काही चालवायचं म्हटलं म्हणजे अनुभवी आणि हुशार कर्मचारी हवे असतात. आणि त्यासाठी आम्ही जवळजवळ 7-8 वर्ष झाले आज की आम्ही एक बँकिंग पॉईंट म्हणून एक कोर्स चालवतो. तर तो आम्ही स्वतः तयार केलेला आहे. तेव्हा असं होतं की उन्हाळ्यात फक्त 12वी मुलं पास झाल्या मुलांना आम्ही ॲडमिशन द्यायचं. 2 महिने आमचे क्लासेस चालायचे, त्यांची परीक्षा आम्ही लोकच घेत होतो. पण त्याचा इतका चांगला इफेक्ट मिळाला की आम्ही काय करतो की नुसतं थेरॉटिकल शिकवत नाही मुलांना. आमच्या इथे ब्रँचेस असल्यामुळे त्यांना आम्ही प्रॅक्टिकल देतो. फक्त 2 दिवस थेरॉटिकल शिकवतो, शनिवार रविवार. अदर दिवस प्रत्येक ब्रँचेसमध्ये ते मुलं बसतात. तर बँकिंग पॉईंटचा आम्हाला खूप चांगला अनुभव आला की आता आमच्याकडे BCom आणि MComवाले मुलं येतात. जवळजवळ 20 मुलं 30 मुलं मुलींची बॅच असते. आणि आम्ही त्यांना ट्रेनिंग आमचं 60 दिवसाचं 100 दिवसाचे काही ट्रेनिंग आहे, 3 महिन्याचं 4 महिन्याचं, ते दिल्यानंतर आम्ही एक परीक्षा घेतोय. आता कोरोनामध्ये तर आम्ही ऑनलाईन परीक्षासुद्धा घेतली, क्लासेस घेते. आमच्या ऑफिसचा स्टाफ स्वतः सगळं वेल एज्युकेटेड असल्यामुळे ते लोक शिकवतात. कधी काही वाटतं तर आम्ही बाहेरचे एक्सपर्ट पण बोलवतो. आणि त्यातनं त्या मुलांना आम्ही रोजगार आमच्या ब्रँचमध्ये देतो. कारण आमच्या इकडे जागा निघतातच ना, तर त्या आमच्या शाखेतच त्या पुष्कळता लागतात. आणि नाहीत आम्हाला बाहेरच्या ब्रँचवाले पण विचारतात का तुमच्या इथे असे स्टुडंट तयार झालेले आहे का. आणि आम्ही अनट्रेन बहुतेक घेत नाही, पण चांगलं पर्सेंटेज आहे की घेतल्यानंतर आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो. कारण ट्रेनिंग दिल्याशिवाय होत नाही. कारण प्रत्येक संस्थेचा एक आत्मा असतो आणि त्यांचं एक प्रिन्सिपल असते, ते शिकवणं आवश्यक आहे. ते प्रिन्सिपलमधनंच तर तो विद्यार्थी तयार होईल ना. तर त्यामुळे बँकिंग पॉईंट आमचा खूप छान चालतो. आणि नक्कीच मग आता येणाऱ्या काळामध्ये एक संस्थेमार्फत किंवा आपण अध्यक्ष आहात संस्थेच्या, तर आपल्या मार्फत काय उपाययोजना रचण्यात आलेल्या आहेत की येणाऱ्या काळात आपल्याला या पद्धतीने संस्थाकरिता काम करायचं आहे? नाही, खरं म्हणजे कोरोना काळात जर आपण बघितलं 2 वर्षामध्ये तर 3च गोष्टी चालल्या. एक दवाखाना, मेडिसिन, किराणा आणि नंतर बँकिंग सेक्टरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि याला अतिशय चांगला स्कोप आहे. युवक युवतींना जॉबसाठी चांगला स्कोप आहे. आणि अनेक योजना आहे, अनेक गोष्टी ह्या बँकिंगच्या थ्रू होणार आहे. आणि आता जसं माननीय मोदीजींनी पण म्हटलं तर कॅशलेस व्यवहार करावे. येणाऱ्या काळात खरंच कॅशलेस व्यवहार होणार आहे. आणि कोरोनामध्ये आपण पैशाला हात लावत नव्हतं, म्हणजे आपल्याला अनुभव आला की नाही पैशामधनं सुद्धा विषाणू येऊ शकतो. तर ह्या कॅशलेस व्यवहार होणार आहे. आणि ह्या बँकिंग सेक्टरला अतिशय उज्ज्वल भविष्य असल्यामुळे आम्ही त्या तऱ्हेने प्रयत्न करतोय. आमचे कॉन्फरन्स ज्या होतात त्या ऑनलाईन होत आहे. तुम्ही एक ब्रँचमध्ये ठेवलेला पैसा दुसऱ्या ब्रँचमध्ये नेऊ शकत आहे तुम्ही, की इलेक्ट्रॉनिक माध्यम आपल्याला कॉम्प्युटराईज चांगलं स्ट्रॉंग करायचं आहे. आणि IT सेक्टर हे चांगलं डेव्हलप होतं आहे बँकिंगसाठी. तर अनेक योजना समोर राहणार आहे की ते सेवा ॲक्च्युअली काय सेवाच आहे शेवटी ना. बँकिंग सेक्टर म्हणजे काय सेवा आहे, अनेक सेवा आम्ही देऊ शकणार याच्यानंतर. नक्कीच
नक्कीच मॅम, आपण संस्थेचे अध्यक्ष आहात तर आपल्या मार्फत आपल्याला नागरिकांना किंवा जसं आपल्या एक महिला डेडिकेटेड एक संस्था म्हणता येईल, तर महिलांना काय आव्हान आहे? नाही, मला असं वाटतं महिलांनी ना खरं म्हणजे बँकिंग हे शिकायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे मी असं नाही म्हणत की एकाच तुम्ही बँकेत ठेवा, तुम्ही 4 बँकेचा सर्वे करा. महिला ह्या चिकित्सक हुशार असतात, फक्त ते त्याचा उपयोग करत नाही. आणि आपला पैसा घरी ठेवण्यापेक्षा जर बँकेत तो ठेवला तर त्याच्यावर व्याजामुळे 2 पैसे तुम्हाला पण मिळतील. आणि दुसरं असं आहे की जेव्हा महिलांना उद्योग करायचे असतात आणि त्यांना लोन हवं असतं तर त्याच्या नावाने क्रेडिट होत नाही. मग आपण म्हणतो की अरे ती सांगते की माझा साडीचा बिझनेस हा खूप चालतो, मी 10,000 रुपये महिना कमवत आहे, पण रेकॉर्डवर दिसत नाही. त्यामुळे मी असं आव्हान करेन की प्रत्येक महिलांनी आपलं एकतरी सेव्हिंग खातं काढणं आवश्यक आहे आणि सेव्हिंगमधनंच त्यांनी व्यवहार करावा. आता तर गुगल पे, ऑनलाईन पेमेंटची इतकी छान सेवा झाली की आपल्याला तयार होऊन बाहेर पडण्याचं कारण नाही आहे. त्याच्यामुळे तुमचे व्यवहार होणार आहे आणि नवीन नवीन जे हे बिझनेस आहे हे सगळे ऑनलाईन बिझनेस होणार आहे. त्याच्यामुळे ही टेक्नॉलॉजी तुम्हाला शिकणं आवश्यक आहे आणि महिलांना हे काही कठीण नाही आहे. आणि प्रत्येक महिला आता ह्या कोरोनामध्ये तुम्ही उद्योगाकडे वळायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही उद्योगाकडे वळणार नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू शकणार नाही, कारण नोकऱ्या ह्या आता पुढे मिळणार नाही. तुम्ही सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करावं महिलांनी, मला असं वाटते, आणि त्याच्यात त्या चांगल्या तऱ्हेने काम करू शकेल. आमच्या संस्थेच्या मार्फतही आम्ही महिलांसाठी अनेक योजना उद्योजकांसाठी आणतही असतो. इव्हन एखादी वस्तू बनवल्यानंतर तिची प्राईसपासून तर पॅकिंगपर्यंत आम्ही त्याच्यावरही काम करतो. त्याच्यावर वेबिनार घेतले ह्यावेळेस, नाही तर पहिले तर फिजिकली आपली मीटिंग होत होते. अनेक गोष्टी छोट्या छोट्या लागतात आणि गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहे लोनच्या त्या पण आम्ही सांगत असतो महिलांना. आणि महिलांनी मला असं वाटते की 50% महिला आहे, पण उद्योगाच्या बाबतीत आर्थिक बाबतीत अजून त्या मागे आहे. त्यांनी समोर येण्याची गरज आहे. आता ह्या कोरोनामध्ये तर मला असं वाटते महिलांनी ह्या गोष्टीचं थोडंसं बघितलं असेल की दोघांनी पण काही ना काही कमवलं पाहिजे. त्याच्यामुळे उद्योगाकडे महिलांनी यावं असं मला वाटते. जसं गव्हर्नमेंटच्या MSMEच्या स्कीम्स ज्या असतात त्या महिलांसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, तर त्याचप्रमाणे एक हे MSMEचं क्षेत्र वगळता अजून किती क्षेत्र महिलांकरिता उघडे आहेत असं आपल्याला वाटतं? MSME मध्ये तर महिलांसाठी खूप चांगल्या योजना असतात, लोनसाठी वगैरे. आर्थिक विकास महामंडळ आहे, आर्थिक विकास महामंडळ स्वतः चांगलं काम करतात. नागपूरला VIA लेडीज विंग आहे, ते चांगलं काम करतात. आपले अनेकसे फेडरेशन आहे की ते सुद्धा त्यात चांगलं काम करतात. पण महिलांना ती माहिती नसते. खरं म्हणजे मुद्रा लोन आहे ते खूप बिना म्हणजे तुम्ही गॅरंटीने ते मिळू शकतं. नंतर प्राईम मिनिस्टर स्कीम आहे लोनची, मुख्यमंत्री स्कीम आहे लोनची, त्या खूप छान आहे. आणि खूप छोटे छोटे ना मला असं वाटते की उद्योगासाठी ना कोर्सेस आहेत, 3 महिने, कधी कधी तर 15 दिवसाचं आहे. आणि महिलांसाठी मला असं वाटते की आता तुम्ही लोकांनी जर बघितलं की अजून 2 वर्ष फॅन्सी वस्तू चालणार नाही आहे. आणि फॅन्सी वस्तू चालणार नसल्यामुळे काय चालणार आहे, अन्न वस्त्र निवारा. तर अन्न वस्त्र निवारामध्ये काय, वस्त्रसुद्धा हे कसे कॉटनचे, कारण की रोज धुतल्या जातात याच्यानंतर. त्यामुळे कॉटनकडे महिलांनी वळायला पाहिजे. फॅशन डिझायनिंगपेक्षा एखादा कपडा कसा काय युजेबल राहू शकेल, कंपनीमध्ये जी महिला 4 तास बसत आहे तर तिला ते कसं काय सुटेबल राहील तसे कपडे डिझायनिंग करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं अन्नाकडे जर पाहिलं तर अन्नाचं अतिशय चांगलं महत्त्व ह्या कोरोनामध्ये कळलं आहे की पौष्टिक खाल्लं पाहिजे. आणि महिलांचं खरं म्हणजे केंद्रबिंदू हा नेहमी किचन असतं, तर त्याच्यात अनेक संधी महिलांसाठी आहे की त्यांनी खाद्यपदार्थाकडे आता वळावं. चटणी, लोणचं, पापड आहे हे चांगलं त्याने पौष्टिक खाद्य बनवू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर बघितलं असेल की बळीराजाचं महत्त्व ह्या कोरोनामध्ये कळलं आहे ना, तर ते बळीराजाचं महत्त्व कळल्यामुळे ती शेतीची आहे त्याच्याकडे महिलांनी वळायला पाहिजे. छोटे छोटे परसबाग तयार केला पाहिजे. टेरेस गार्डन हा एक बिझनेस असू शकतो आणि खरं म्हणजे खूप लोक करतात, पण अजूनही याचं खूप असं ॲडव्हर्टाइजमेंट झाली नाही आहे. प्रत्येकाने आपल्या घरी 4 ते 5 झाडं लावले तरी स्वतःच्या घरच्या भाज्या स्वतःला मिळू शकतात. आणि ऑर्गॅनिक शेती ही महिलांनी करायला पाहिजे आणि ती महिला करू शकते. जेव्हा तिला असं वाटते की माझ्या घरच्या लोकांनी विषमुक्त अन्न खाल्लं पाहिजे तर ती नक्कीच त्यासाठी प्रयत्न करेल. खूप शिकलेल्या मुली आता शेतीकडे वळलेलं आहे, पण याचा प्रसार आणि प्रचार व्हायला पाहिजे. ऑर्गॅनिक शेतीकडे सगळ्या महिलांनी वळावं. घरचा कचरा घरीच कसा कंपोज करता येईल ते कंपोज करावा. तो कचरा, माझा कचरा मी बाहेरच्यावर भार देणार नाही, ही एक कन्सेप्ट महिलांनी आणायला पाहिजे. आणि जो कचऱ्यापासून कंपोस्ट तयार होतो त्यातनं तुम्ही भाजीपाला तयार करू शकता,
फळं भाजी तयार करू शकता. नुसते कारल्याचे झाडं समजा 5 लावले तुम्ही तर त्याच्यापासून वेपर्स करून विकू शकता. केळीचे झाडं लावून त्याचे वेपर्स तुम्ही करू शकता. तर शेतीकडे महिलांनी वळावं. अतिशय सुवर्णसंधी महिलांसाठी आहे आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशनल महिलांनी जर केलं आणि प्रोसेस जर केलं तर तो गहू फक्त आपल्याला 40 रुपये किलो मिळतं, पण व्हॅल्यू ॲडिशन आणि त्याचं प्रोसेस केलं तर 80 ते 100 रुपये किलो जाऊ शकतात ना, शेवया वगैरे जातात तशा. तर त्याच्यावर महिलांनी खरं म्हणजे काम करायला पाहिजे. अतिशय चांगली होऊ शकते आणि शेती क्षेत्रात महिलांनी यावं असं मला खूप वाटते. वटपौर्णिमेमध्ये आपण वडाचं तसं अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण शेवटी निसर्ग आणि महिला ही दोघंही सेम आहे असं मला वाटते. कारण निसर्गातूनही आपल्याला काहीतरी मिळतं, महिलासुद्धा काहीतरी देतं, पुढची पिढी घडवत असते. त्याच्यामुळे मला असं वाटते वटपौर्णिमेच्या ह्यातीने आपण सगळ्यांनी एक प्रण करावा की माझ्याकडे मी 5 झाडं भाजीपाल्यांची औषधी जे काही आहे ते मी लावील आणि संवर्धन करेन.